सोलापुरात महर्षी मार्कंडे महामुनी रथोत्सवाची मिरवणूक यंदा पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहात पार पडली. डॉल्बीला फाटा देत सूर्योदय ढोल ताशा पथकांच्या तालावर आणि महिला लेझिम पथकाच्या दमदार सादरीकरणाने मिरवणुकीत रंगत आणली. विशेष म्हणजे या दोन्ही पथकांचा रथोत्सवाच्या मिरवणुकीत यंदा प्रथमच सहभाग होता. पारंपरिक वाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देतानाच महिलांच्या सहभागातून एक वेगळा सामाजिक संदेश देण्यात आला. पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडे महामुनी रथोत्सवाची मिरवणूक यंदा डॉल्बीमुक्त वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पडली. रथोत्सवाच्या मिरवणुकीत यंदा प्रथमच सूर्योदय ढोल ताशा पथकाने सहभाग घेतला. गेल्या महिन्याभरापासून सराव करणाऱ्या या पथकाने शिस्तबद्ध आणि तालबद्ध वादन करत उपस्थित भाविक आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ढोल ताशाच्या निनादात, पारंपरिक वाद्यांचा आवाज आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण मिरवणूक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यंदाच्या रथोत्सवाचे आणखीन एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे महिला लेझिम पथकाचा प्रथम झालेला सहभाग. एकसारख्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी लेझिमचा ठेका धरत दमदार आणि शिस्तबद्ध सादरीकरण केले. महिलांनी केलेल्या या सादरीकरणाला उपस्थित नागरिक आणि भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लेझिम हा केवळ पुरुषांचाच खेळ नसून महिलांनाही पारंपरिक कला आणि संस्कृतीची जतनात तितक्याच क्षमतेने सहभागी होऊ शकतात, हा संदेश या सादरीकरणातून देण्यात आला. रथोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, नगरसेवक प्रथमेश कोठे आणि आयोजक डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉल्बीमुक्त मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमाचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी कौतुक केले. युवकांना ढोल ताशा पथकाकडे प्रोत्साहित करण्यासोबतच महिलांना लेझिमच्या माध्यमातून मिरवणुकीत सहभागी करून घेणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. आयोजक डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले. युवक आणि महिलांना रथोत्सवाच्या मिरवणुकीत सक्रिय सहभागाची संधी देऊन पारंपरिक कला आणि संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.